जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्यामधील माता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। हो लाडक्या बहिणींनो, बघा सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तोच हप्ता अखेर तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तारीख जारी करण्यामध्ये आली आहे। तर मग लाडक्या बहिणींनो, कोणत्या तारखेला बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आणि लक्षामध्ये घ्या जून महिन्याचा सुद्धा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रितरित्या जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। तर बघा लाडक्या बहिणींनो, बहिणींच्या खात्यामध्ये आता थेट रकमेचे वितरण व्हायला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मे महिन्याचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता आता बँक खात्यामध्ये जमा होत आहे। तर बहिणींनो, बघा सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। आता कसल्याही परिस्थितीमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये वितरण हे जमाच होणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता मे महिन्याचा 23वा हप्ता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता आता बँक खात्यामध्ये वितरित केला जात आहे। हो बहिणींनो, परंतु एक चिंताजनक बातमी आहे, सर्व महाराष्ट्र राज्यामधील बहिणींना याचा लाभ मिळणार नाही। तर बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून 2 याद्या जाहीर करण्यामध्ये आला आणि सरकारच्या माध्यमातून आज पहिल्या यादीनुसार वितरण देखील सुरू करण्यामध्ये आलं आहे। मग बहिणींनो, पहिल्या यादीमध्ये 18 जिल्ह्याचा समावेश आहे। तर बघा बहिणींनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येणं अतिशय गरजेचं आहे। जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे। तर बघा कोणते आहेत ते 18 जिल्हे ते देखील पाहून घेणं आता गरजेचं आहे। चला तर मग बहिणींनो, जिल्ह्यांची यादीसुद्धा पाहून घेऊया। सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामधील लाभार्थी महिलांना आता तातडीने पैसे काढण्याचे आवाहन केले जात आहे। सरकारी यंत्रणांनी या प्रक्रियेला गती दिली असून जास्तीत जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। बघा, विशेष सरकारी मोहिमेअंतर्गत आता निधी वितरित करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले आहे आणि जलद गतीने हे वितरण आता होत आहे। हो बहिणींनो, बघा सरकारच्या माध्यमातून पुढील जिल्हा सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बीड आणि त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यामधील अनेक महिलांना त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज प्राप्त झाले आहे। आजचा दिवस हा पैसे मिळण्यासाठी अतिशय निर्णायक आहे। बघा बहिणींनो, कारण की आता अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आता रात्रीचे 12 जरी वाजले तरी पण वितरण सुरूच राहणार आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन आपली खात्री करावी। बघा, बँक खात्याचे कामकाज मर्यादित वेळेसाठी असल्याने ही वेळ कसल्याही प्रकारे वाया घालू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाचे आदेश आता देण्यामध्ये आले आणि ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यामध्ये येत असल्याची माहिती समोर आली आहे। तर मग बहिणींनो, आता पुढील जिल्हा पाहून घ्या। सरकारच्या माध्यमातून पुढील जिल्ह्याचं नाव सांगण्यामध्ये आलं ते म्हणजे की रायगड आणि त्यानंतर रत्नागिरी या जिल्ह्यामधील महिलांना आता थेट डीबीटीद्वारे ही रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे। बँकामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्याचे निर्देश देण्यामध्ये आले आहेत। काही महिलांना मेसेज उशिरा येत आहे, मात्र सर्वांना हप्ता मिळेपर्यंत याची खात्री सरकारकडून देण्यामध्ये आली आहे। म्हणजे की बहिणींनो, सरकारने आता स्वतः खात्री दिली आहे। अगदी काहीच तासामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 23वा हप्ता आणि त्यानंतर 24व्या हप्त्याचं सुद्धा वितरण करण्यामध्ये येणार आहे। तर मग बहिणींनो, आता लक्षपूर्वक बघा, सरकारने सांगितल्यानुसार बहिणींच्या खात्यामध्ये वितरण होणार, परंतु सरकारने सांगितलं
KYC प्रक्रिया पूर्ण असलेल्या महिलांनाच आता प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे. म्हणजे की जर तुम्ही KYC केलेली नसेल तर तात्काळ करून घ्या, कारण की KYC असलेल्याच बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ हा जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की नागपूर आणि त्यानंतर नाशिक. या जिल्ह्यामधील अनेक महिलांना एकत्रित रक्कम मिळाली आहे. जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक असल्याची खात्री नक्कीच करा. कागदपत्रामधील किरकोळ त्रुटींमुळे अनेकदा पैसे अडकले सुद्धा जाऊ शकता. बघा, येथून मागे देखील भरपूर महिलांचे पैसे KYCमुळे देखील अडकलेले होते. आत्ता बघा बहिणींनो, पुढील जिल्हा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. बघा, अनेक महिलांना पैसे मिळण्यास विलंब का होतो? बघा, याचे महत्त्वाचं कारण देखील स्पष्ट झालं आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. बघा, महिला त्यांचं आधार कार्ड बँकेला नीट लिंक करीत नाही, त्यामुळे असं काही प्रकार घडत आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून पुढील जिल्हा सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की अकोला आणि परभणी. बघा, या जिल्ह्यामध्ये देखील बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. तर बहिणींनो, चुकीच्या पद्धतीने KYC केल्यास पैसे यायला विलंब होतो, हे सर्वांनी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. सरकारी नियमानुसार आधार कार्ड आणि बँकेची माहिती पूर्णपणे जुळणे आता अनिवार्य झालेलं आहे. म्हणजेच की बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा तेच नाव असायला पाहिजे, त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर सुद्धा तेच नाव असायला पाहिजे. जर नावामध्ये कानामात्रा कोणत्याही प्रकारचं काहीतरी वेगळं लिहिलेलं असेल किंवा या ठिकाणी नावे चुकलेली असतील तर दुरुस्त करून घ्या, कारण की तुमचे दोन्ही नावं जुळणं अतिशय गरजेचं आहे. तर मग आता बघून घ्या बहिणींनो, या योजनेचे नियम पाळणे आता तुमच्या हिताचे ठरणार आहे. सरकारच्या माध्यमातून पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगण्यामध्ये आला, पुणे आणि त्यानंतर सोलापूर. या जिल्ह्यामधील महिलांनी मिनिमम बॅलन्सचा नियम लक्षामध्ये ठेवावा. पैसे खात्यातून काढताना संपूर्ण रक्कम न काढता काही शिल्लक रक्कम ठेवा, अन्यथा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व नियम वाचून बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी जावे. हो बहिणींनो, बघा, स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, तुमची रक्कम तुम्हाला नक्कीच मिळणार, परंतु बघा, तुमच्या खात्यामध्ये काहीतरी शिल्लक रक्कम असायला पाहिजे, म्हणजे की दंड कापला जाणार नाही. आत्ता बघा, सरकारच्या माध्यमातून अपात्रतेच्या यादीबाबत देखील पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका समोर आली आहे. सरकारने सांगितल्यानुसार बघा, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेमधून आता वगळण्यामध्ये आले आहे. आत्ता बघा, सरकारच्या माध्यमातून पुढील जिल्हा सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. हो माता बहिणो, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून जर असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. बघा, या जिल्ह्यामधील काही महिलांना या निर्णयामुळे लाभ मिळायला थोडासा उशीर देखील होणार आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत निधी मिळणार, म्हणजे की तुम्हाला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघावी लागणार. बघा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नक्कीच तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे. बहिणींनो, KYC देखील महत्त्वाचे आहे. आत्ता बघा बहिणींनो, पुढील जिल्हा देखील जाणून घेणं गरजेचं आहे. बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही एकदा मेसेज तपासा, कारण की बघा, ग्रामीण भागामधील महिलांना अनेकदा रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा उशीर देखील होऊ शकतो. आत्ता बघा, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की नांदेड आणि त्यानंतर लातूर. या जिल्ह्यामधील महिलांनी आपल्या मोबाईलवर पूर्णपणे वेळ लक्ष ठेवावे. सरकारकडून 3 टप्पे, बघा लक्षामध्ये घ्या बहिणींनो. आता या ठिकाणी 3 टप्पे कशामुळे तर बघा, सरकारच्या माध्यमातून 2 टप्प्यामध्ये तर वितरण होत आहे, परंतु बहिणींनो, काही अशा बहिणी आहे ज्यांना आतापर्यंत मागचा 22वा सुद्धा हप्ता जमा झाला नाही. त्या बहिणींसाठी देखील सरकारने महत्त्वाची बातमी आता दिली आहे. त्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील शेवटच्या हप्त्यामध्ये वितरण होणार. आता बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. बहिणींनो, बघा, आता विताळवी न होता संयम राखणे गरजेचं आहे, कारण की बघा, थोडासा टायमिंग लागेल आणि तुमच्या खात्यामध्ये वितरण होईल. प्रत्येक महिन्याला वेळेवर पैसे मिळावे यासाठी आता नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यामध्ये आली आहे. आता बघा, अहमदनगर जिल्ह्यामधील महिलांना आता थेट बँकेमध्ये पैसे मिळू लागले. ही योजना गरीब आणि गरजू बहिणींसाठीच बनविण्यामध्ये आली आहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार
हे वितरण प्रक्रिया आता दर महिन्याला अधिक गतिमान होण्यामध्ये येत आहे. त्यामुळे बहिणींनो, तुमची आता कायमची प्रतीक्षा संपत आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून येथून पुढे देखील आता महिन्याला पैसे मिळू शकतात. तर मग बहिणींनो, आता लक्षामध्ये ठेवा, या योजनेचा लाभ घेत असताना सर्व नियम पाळणे आता आपल्या हातामध्ये आहे. पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे. बहिणींनो, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, प्रत्येक पात्र बहिणीच्या खात्यामध्ये आता लाभ जमा होणार, परंतु बहिणीचं आधार लिंक झालेलं असावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बहिणींनो, जर तुमचं नाव यादीमध्ये आलं नसेल तर अजिबात चिंता करू नका, कारण की बघा, काही दिवसामध्ये पुन्हा यादी जाहीर होणार आणि जेव्हा कधी यादी जारी होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. धन्यवाद.